सूचना या ठिकाणी दिल्या जातील. बच्चू कडू. सभापती महोदय, खरं तर चर्चा खूप मोठी झाली. हे होतं काय त्याचं कारण शोधलं पाहिजे. ते का होतं? कारण आपला जरब नाही आहे. जरब का नाही आहे? तर कायद्यामध्ये पाहिजे तशी तरतूद नाही आहे. आपण काय कारवाई करतो? जेव्हा 15% खाटा ते हॉस्पिटल देत नाही, भाई 15% खाटा देत नाही, तर कारवाई काय करतो आपण? जास्तीत जास्त आपण हॉस्पिटल बंद करू शकत नाही. बंद केलं तर बाकीच्या पेशंटचा प्रॉब्लेम आहे. कारवाईमध्ये कायद्यातच ताकद नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्यात ताकद नाही आली आणि म्हणून हॉस्पिटल सगळे बिलकुल मन करोसो कारभार सुरू आहे. तुम्ही फोन केल्यावर ऐकत नाही. पुण्यातल्या घटना आपण ऐकल्या. आमदाराच्या पीएच्या पत्नीचं काय झालं हे तुम्हाला माहीत आहे. मग असं असताना कायद्यामध्ये काही बदल करावं लागेल. ते बदल केल्याशिवाय हे माझं काय म्हणणं आहे, कसं आहे, जंगलात वाघ गेला तर आपल्या सर्वांना घाम फुटतं, बकरी गेल्यावर घुमत नाही. आपण आता बकरी झालो आहे. आपल्या कायद्यात ताकदच नाही आहे. काही कायदे बदलणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक समिती तयार करा. कारण कसं आहे सभापती महोदय, तुमच्या आमच्याला होणारी व्यवस्था वेगळी आहे देशामध्ये. जो गरीब आहे त्याची आरोग्याची व्यवस्था वेगळी होतं, श्रीमंताची वेगळी होतं, त्याच्यापेक्षा गब्बर श्रीमंताची परदेशात होतं. पण तुम्हाला आम्हाला निवडून देणारा वर्ग हा फार गरीब वर्ग आहे आणि तोच पायदळी तुडवल्या जात असेल आणि आम्ही इथं फक्त चर्चा करून प्रश्न हे डॅशबोर्ड करतो, ते समिती तयार करतोय. आखरी काही केलं तरी जरब जर नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून तो जरब निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काही नवीन कायद्याची व्यवस्था करणार का? याचं उत्तर दिलं पाहिजे. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य बच्चू कडू साहेबांनी एक अत्यंत चांगली सूचना केलेली आहे की ज्या पळवाट आहेत त्या पळवाटांच्यामुळं किंवा कायदे कमकुवत आहेत ज्याच्यामुळं ह्या हॉस्पिटलवर आपण कडक कारवाई करू शकत नाही, तर नगरविकास विभाग आणि LNGD या विभागाची संयुक्त बैठक अधिवेशन संपल्यानंतर घेतली जाईल आणि अधिक कडक जर नियमावली करण्याची आवश्यकता तर आहेच, तर अधिक कडक नियमावली केली जाईल. निरंजन डावखरे. सभापती महोदय, मगाशी मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की जिल्हानिहाय पण समित्या आहेत, पण मुळात जिल्हानिहाय ज्या समित्या आहेत या अजून अस्तित्वातच आल्या नाही आहेत. माझी त्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे की ठाणे जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये या समितीमध्ये सदस्य कोण याच्याबद्दलची माहिती त्यांनी सांगावी. खरं तर अजूनही प्रत्येक ठिकाणी जिल्हावाईज समिती नाही, ती कधी करणार जेणेकरून या गोष्टींवरती आळा घालण्याचंही काम करतील, तर त्यांनी एक स्पेसिफिक टाईम पिरियड द्यावा. दुसरं, मगाशी त्यांनी उत्तर देताना अतिशय चांगलं सांगितलं की LNGD आणि UD एकत्र मिळून हा कायदा आणतील, तर नागपूर अधिवेशनाच्या आत हा कायदा आणणार का? कारण सभापती महोदय, आमदारांची पण जी समिती आहे आपल्या राज्य लेवलवरची, त्यांनाही हे सगळे हॉस्पिटल त्या तिकडे जुमानत नाहीत. त्याच्यामुळे आपण याच्यावरती डेव्हलप झाले. टिपिकल स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्पेसिफिक 2 प्रश्न सभापती महोदय. जिल्ह्याच्या या समित्या आहेत या किती दिवसामध्ये जाहीर करणार? आणि दुसरं, आपलं हे जो कायदा आहे तो कायदा या नागपूर अधिवेशनाच्या अगोदर आपण सभागृहात आणणार का? सन्मान्य सभापती महोदय, या समित्या जिल्हा स्तरावरच्या आहेत, त्याचं गठन माननीय पालकमंत्री त्या जिल्ह्याचे आहेत त्यांच्या संमतीने या ठिकाणी केलं जातं. सर्व पालकमंत्री महोदयांना आजच प्रभारी मंत्री या विभागाचं या नात्यानं पत्र दिलं जातील की त्यांनी तात्काळ त्यांच्या जिल्हा स्तरावरचे सर्व राज्यातल्या सर्व माननीय पालकमंत्र्यांना विनंती केली जाईल या समित्या लवकर गठीत कराव्यात आणि मी सांगितलं तसं अधिक कडक नियमावली करण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ बैठक घेतली जाईल. सभापती महोदय, असं आहे की एक मिनिट ताई.